मध्ये उभे राहा. लाईन मध्ये उभे राहा. त्याला फोन करायचं बाळा. सर आले. हे एका लाईन मध्ये उभे राहा. एका लाईन. हॅलो, एका हातात फुगा घ्या आणि एका हातात टाचणी घ्या. आता मी सांगतो त्या पद्धतीने करायचं. आता तुम्हाला एक गेम खेळायचा आहे. तो गेम असा आहे की तुम्हाला 5 मिनिट दिले जातील. त्या 5 मिनिटामध्ये ज्याचा फुगा शेवटपर्यंत राहील तो विनर. तुमच्या हातात काय टाचणी आहे, एका हातात फुगा आहे, पण ज्याचा फुगा शेवटपर्यंत राहील तो विनर. आणि दुसरी एक काळजी घ्यायची, टाचणी दुसऱ्याला लागता कामा नये. कळलं का मी काय सांगितलं? बोला बोला बोला. हा, आणि टिकला पाहिजे. मग आपला फुगा शेवटपर्यंत टिकायचा असेल तर काय बोललेलं नाही. आता कधी 6:55 झाल्यात, 7 वाजेपर्यंत गेम चालणार आहे. तर आता गेम चालू होईल. स्टार्ट. हळूहळू लागला नाही पाहिजे. ओके, आता जे आपण गेम खेळलो यामध्ये मी तुम्हाला 2 कंडिशन ठेवल्या होत्या. पहिली कंडिशन अशी होती की ज्याचा फुगा शेवटपर्यंत राहील तो विनर, बरोबर. दुसरी कंडिशन अशी ठेवली होती की पिन कुणालाही लागता कामा नये. ह्या 2 कंडिशन सांगितल्या होत्या. मी पुढचं काहीतरी सांगितलं होतं का? आता मी तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ दिला होता. जो 5 मिनिटात ज्याचा फुगा शेवट राहील तो विनर. आणि 5 मिनिटात एकाचाही फुगा शेवटपर्यंत राहिला, 1 मिनिटाच्या आत फुगा सगळे फुटून गेले. परंतु मी तुम्हाला असं सांगितलं होतं का दुसऱ्यांचा फुगा फोडा म्हणून? कोणाला तरी सांगितलं होतं? तुम्ही प्रेडिक्शन केलं. आपला फुगा जर वाचवायचा असेल, शेवटपर्यंत टिकवायचा असेल, तर आपण काय केलं पाहिजे? दुसऱ्याचा फुगा फोडला पाहिजे, बरोबर ना? पण मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. तुम्हाला सगळ्यांना जिंकण्याचा संधी होती, सगळ्यांना जिंकण्याची ऑपॉर्च्युनिटी होती. जर कुणी एकही फुगा फोडला नसता तर आपण सगळी जिंकलो असतो. परंतु मी जिंकावं म्हणजे दुसरा हारलाच पाहिजे ही मानसिकता कुणालाही जिंकून दिलेली नाही, बरोबर ना सर? मी काय सांगितलं होतं की फुगा शेवटपर्यंत राहिला पाहिजे. याचा अर्थ सगळ्यांना जिंकण्याची समान संधी होती. तरी सुद्धा एकाने त्या सूचनेकडे अजिबात लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं आणि मी जिंकलो म्हणजे दुसरा हारला पाहिजे ही जी मेंटॅलिटी आजच्या काळातील स्पर्धेच्या युगातील, हीच मेंटॅलिटी आपल्या अपयशाला कारणीभूत आहे.